समोताबाईचा फोन होय. काय म्हणते कडे आता अजून समोताबाई? उचल ना, उचल, बोल. काय म्हणते तर ऐकून घे. पहिलेच विचार करतो काय. हॅलो. हा नमस्कार येईन बाई, नमस्कार. हो हो येईन बाई, नमस्कार. तुम्हाला पण नमस्कार. बोला. म्हणतो मुद्दा असा आहे, डोलीचा फोन होता आता. डोली काय म्हणून राहिली? खरी आहे काय गोष्ट? काय 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 सांगितलं डोलीनं? काय म्हटलं ते तर मला सांगा. गोष्ट कोणती सांगितली? का बा उद्याच्या उद्या दिल्लीला चालले म्हणते दोघही जण, जवाई ना डोली? हो बरोबर आहे, गोष्ट खरी आहे. उद्या चालले म्हणते बा, उद्या चालले. उद्याचीच तिकीट काढली अजयनं. उद्या 2 वाजता दुपारी निघन इथून. येईन बाई. आता तुम्हालाच माहित आहे डोलीची तब्येत खराब आहे. 10 दिवसांना अजून बोलावलं म्हणता. आणि तुम्हालाही समजलं नाही का तुम्ही कशी परवानगी दिली त्याला जावाले? जवायला जरासं समजावायला पाहिजे होतं तुम्ही. जवायला समजावा जरासा का 10 दिवस 15 दिवस थांबून जा म्हणा, अजून थांबून जा. मग जा जा. आता तब्येत खराब आहे, तिला औषध चालू आहे आणि आता पाठवून राहिल्या का तुम्ही? समोताबाई तुम्हाला काय वाटते? मी म्हटलं नसेल ना पोराले तसं? मला नाही का डॉलीची फिकर नसती राहिली ना मला डॉलीची. मी तिला दवाखान्यात नेलं नसतं समोर घालून. तिनं नाही सांगितलं तरी मला बी फिकर आहे माझ्या सुनीची. तुम्हाला जशी तुमच्या पोरीची फिकर आहे तर म्हटलं मी मा पोराले. म्हटलं नसेल? म्हटलं मी त्याले. असं 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 मग काय म्हणते जावई बापू? थांबतेत का मग? म्हटलं 10-15 दिवस. आता मी डॉलीच्या भावाला पाठवत होती, मोहनले मोठ्याले. डॉलीला घेऊन ये म्हणून. ना तब्येत खराब आहे तर इथं जरासं. पण आता समोताबाई पोराच्या समोर मी जाऊ शकत नाही. मी त्याला तेवढं बोलली. तो म्हणे नाही आई म्हणे, लय दिवस लोटून गेले म्हणे, जातो 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 करून. आता राहू दे म्हणे, आता मी सांभाळतो म्हणे डोलीले म्हणे. तिथं गेल्याबरोबर मी चांगल्या दवाखान्यात तिची ट्रीटमेंट करतो म्हणे, असं म्हणे. आता मला रोकटोक करू नको म्हणे. आता उद्याची तयारी आहे, उद्या मला चुपचाप जाऊ दे म्हणे, असं मा पोरानं उत्तर दिलं ना. मग मी काय म्हणू? जबरदस्ती करू त्याला? हा तुमची गोष्ट बरोबर आहे. मग येईन बाई. आता मी म्हटलं का तुम्ही असं कसं सहजासहजी जाऊ देता त्याला? काही म्हटलंच नाही का? आता तुम्ही म्हटलं म्हणता, जवाई नाही ऐकत म्हणता, तर आता काय करा ना. ठीक आहे मग. हो हो ठीक आहे समोताबाई, ठीक आहे. पाहून घ्या असं आहे. पोरीच्या मायाईले वाटते कसा का जल्लादच आहे काय सगळ्याच. हा मी जाऊ देऊन राहिली. काही म्हटले नसन का बा डोली बिमार आहे तर राहू दे, नको जाऊ, असं तसं काही नसन म्हटलं. जाऊ दे म्हणलं असन. असं वाटलं समोताबाईले. तुम्ही जाऊ कसं दिलं? तुम्ही रोखलं नाही काय? जवायला तुमच्या पोराले समजावं. आता काय समजावू त्याले? हे तर स्वतः सासू आहेत त्याच्या घरच्या. त्या कशा वागत असन त्याच्या सुनी बरोबर? हा तसंच समजाव ना. त्या नसन वागत बरोबर त्याच्या सुनी संग. मग त्याला वाटते का मी बी मा सुनी संग तशीच वागन का? त्याच्या पोरीले ते त्या जशी सुनीले वागणूक देते तशीच मी त्याच्या पोरीले वागणूक देतो, असं वाटत असन समोताबाईले. म्हणून तर बोलते. जाऊ दे ना कमला, तू खायले लक्ष देतो. तू खायले विचार करतो समोताबाईच्या बोलण्याचा. म्हणू दे ना, काही म्हणू दे. तू तुझ्या जागेवर बरोबर आहे ना. बस आपण आपल्या जागेवर बरोबर असला, दुनिया काही बी म्हणून फरक नाही पडला पाहिजे आपल्याला. ठीक आहे? हो ना, जाऊ द्या. कुठं गेली होती शांते? दरवाजा उघडा तिकडा टाकून हिंडतच राहायचं काय? घरी म्हणून राहतच नाही का? उघडा होता काय हो दरवाजा? कडी लावली होती ना. कडी लावून गेलती त्या कमलाच्या घरी गेलती, काम होतं मला म्हणून. तुम्ही काहून एवढ्या लवकर आले आज? आज तर लवकरच आले. कधीच लावून गेली? काही भरोसा कोणाचा? हा कुलूप लावून काऊन नाही गेली? कमलाच्या घरी कायला गेली होती तू आता ह्या टायमाले? गावातल्या गावात काय तुम्ही बी आजपर्यंत काही झालं असं घरामध्ये? हा आणि तुम्ही काहून एवढ्या लवकर आले आज? आता कमलाच्या घरी गेलती, थोडंसं काम होतं मला म्हणून. कामानिमित्तच गेलती, काही बसाले नव्हती गेलती. तुम्ही कसे म्हटलं आज लवकर आले? वावरात भेव आहे खुल्या मालाले. घराले कायचं भेव आहे गावातल्या गावात? मले चहाची हुकीच आली आज शांते. डोकं दुखून आलं असं वाटलं, चहा पिव म्हणून आलो. आता 5 वाजताच तर गेलते तुम्ही चहा पिऊन. अजून पातच हुकी आली चहाची? हो चहाची हुकी आली, काय करू आता. मांडता मस्त जरासं चहा. आता काय होते, आता एखाद दिवशी आलो होतं लवकर. आता कोणी नाही नेत. आता एवढे दिवस थांबलो होतो, कोणी तर नाही फिरकलं तिकडे. कोणी जनावर नाही ना, कोणी माणूस नाही, कोणी काही नाही करत. कोणी काही नाही करत, पण भरोसा नाही. सगळे दिवस सारखे राहत नाही. ते तर आहे. करत आजच्या आजच काय होऊन जाईल. कर चहा. हो करतो. धुतले हात पाय धुतले? हो धुतलो हात पाय. कर चहा. हॅलो मामा. हा बोल भाषा, बोल. काय कसं सुरू आहे? काही यावं लागते इकडे का नाही? झालं बा तिकडचाच? नाही मामा इकडचाच कसा येऊन राहिलो. असं कधीची काढली तिकीट?
मामा उद्याची तिकीट आहे. उद्या निघतो आम्ही घरून. उद्या 2 वाजता निघतो मी घरून. असं बरं सुनबाईला घेऊन येतं का बस एकटाच? सुनबाईला घेऊन येतो ना मामा. तिलाही दिल्ली दाखवून देतो ना, दिल्ली घुमवतो ना तिलाही. सुनबाईला घेऊन येतो. तर उद्या दुपारी 2 वाजता आम्ही घरून निघतो. आणि 6 वाजताची गाडी आहे मामा, 6 वाजताची. बरं भाषा ठीक आहे. पोच मग उद्या. हो मामा पोचतो उद्या. बरं मामा ठीक आहे, ठेवतो आता. पॅकिंग करतो आता. हो ठीक आहे. कर पॅकिंग कर सगळं व्यवस्थित. भूलभाल नाही व्हायचं. सगळं व्यवस्थित घेऊन ये. तुरीच्या शेंगा निघाल्या असेल तर तुरीच्या शेंगा घेऊन येतो बरं. 1-2 भाजीचे, पोपटीच्या शेंगा, तुरीच्या शेंगा. हो मामा पाहिन घेऊन येईन. बरं ठीक आहे, ये मग पोच. हो मामा ठीक आहे, ठेवतो. बाई काय हो, कोणाचा फोन होता? तर एवढं भाषा करून बोललो तरी तुला समजलं नाही का कोणाचा फोन होता? अजयचा फोन होता, अजयचा. बाई माझ्यावर कशाला ओरडताय तुम्ही? सहजतेने विचारलं ना मी की कोणाचा फोन होता म्हणून. आणि भाषा तर कुणाला पण म्हणू शकता तुम्ही. तुमच्या गावच्या मुलाला पण. मला काय माहिती, नाव तर नाही घेतलं होतं ना तुम्ही, म्हणून विचारलं. बरं ठीक आहे. काय म्हणे अजय? तू विचारतो तशी नाही ना. आता भाषा करून बोललो तर समजून जायला पाहिजे. आता टचकन आपल्या दिमागात क्लू गेला पाहिजे. हा हेच असतील. आणि ये पोहोच उद्या असंही म्हणलं तरी म्हणतो काय म्हणते येऊन राहिला उद्या. आज निघून राहिले आता ते. आज निघून राहिले 2 वाजता. उद्या येते अजय इथं आपल्या घरी पोहोचते आता उद्या. बाई खरंच का? आणि डोली पण येत आहे का सोबत, की एकटेच येत आहेत का अजय? नाही सुनबाई सोबत येते. दोघंही येते. तर तो अजयचा कमरा जरासा झटक करून ठेव बरं. नाही ना आता अजय तिकडे गेला तेव्हापासून तू झाडझुड केलं ना सध्या कमऱ्याची. आता सुनबाई येते तो जरासा कमरा झटक कर जरासा. नवीन बेडशीट घे टाकून ठेव बेडवर. करते मी करते. कमरा साफ करून ठेवते. नंतर मग तर डोली मला कामामध्ये हेल्प करणारच. आता मी करते. बरं ठीक आहे. चांगला येत आहे तो अजय. डोली चांगला ठीक आहे. अर्जुनजी काय झालं? काय म्हणतो? चांगले बोला ना. एवढे हेकडपणे का बोलताय तुम्ही? हटकोरपणा करून केल्यासारखे. काय झालं? काय म्हणतो? चांगलं बोला. काय म्हणायचं? प्रेमाने बोला ना. झालं ना आता, विसरा सगळं. आता प्रेमाने बोला ना. चल ठीक आहे, प्रेमानं बोलतो. बोल काय म्हणतो? हे बघा मी म्हणते उद्या ना अजय आणि डोली दोघे पण दिल्लीला चालले उद्या. काय बोलतो मनीषा? उद्याच्या उद्याच दिल्लीला चालले? हो उद्याच चालले ते. 2 वाजता निघणार आहे घरून. जाऊ दे ना मग. कधी ना कधी जायचंच होतं त्याले. दिल्लीला जातो. जाऊ दे ना मग जाते तर. तू काय म्हणतो मग? तर मी म्हणते की जायच्या टायमाला थोडं मी भेटायला जाते. तर चालेल का उद्या तुम्ही? आपण भेटून घेऊ ना उद्या जायच्या वेळेला थोडं. मग कधी येतो कधी नाही तो. उद्या सकाळी जाऊ आपण त्यांना भेटायला आणि त्यांना सार करायला. दिल्लीला चालले तर. जाजो ना तू, जाजो एकटी चालली जाजो बसनं. तेव्हा कशी गेली होती? तेव्हा मी मार्केटला गेलो, इकडे चालली गेली होती. तेव्हा नाही म्हटलं तू ना आता अर्जुनजी मला नेऊन द्या. तेव्हा कशी चालली गेली तशी आताही चालली जाजो. एकटी चालली जाजो आणि भेटून येऊन जाजो. अजयजी तेव्हा रागात होते मी. रागाच्या भरात माणूस काही पण करतो. तेव्हा मी रागात होते. रागात मी चालले गेले. आपण प्रत्येक वेळेस एकटे जाणं बरोबर नाही ना. मुलगी घेऊन सोबत तुम्ही चला ना सोबत. काय होते तुम्हाला? अजून मी बस स्टॉपवर जाणार, तिथे बस बघणार, मग तिथे उतरणार, मग तिथून जाणार, उशीर होईल. त्यापेक्षा म्हणते आपण मोटरसायकलने जाऊ आणि भेटी घेऊन येऊन जाऊ उद्याच्या उद्या. तर असं म्हणते मी. तुमची इथं बहीण आहे ना डोली, तुम्ही पण भेटून घे जा. चल ठीक आहे. चाललो जो उद्या. लवकर तयारी करजो. किती वाजता जेवायचे आहे ते सांग. 2 वाजता निघतेच का ते तिथून? 2 वाजता जाते का? मग आपण किती वाजता जाऊ? आपण 9 वाजता घरून निघून जाऊ. ते 2 वाजता 2 घंटे तरी मिळाले पाहिजे ना आपल्याला त्यांच्यासोबत, त्यांच्या सहवासात राहायला. तर 2 वाजता जाऊ आपण. 2 वाजता म्हणते 9 वाजता. चल ठीक आहे, लवकर तयारी करजो. 9 वाजता तयार होजो. चाललो जो येऊन जाऊ भेटून. हो थँक्यू अर्जुनजी. चल ठीक आहे, काही थँक्यू म्हणायची गरज नाही. चाललो जाऊ उद्या. कुठं गेलती आई तू सकाळी? आई 2 वाजता निघा लागते आम्हाला. दे ना पोटा तयारी करून. आता स्वयंपाक कर पटकन, जेवण करून तरी जातो. डोलीले तिले तर काही उरकतच नाही. आणि तू बी हिंडूनच राहिली. सकाळी गावात चालली गेली होती. हे जॅकेट आहे हे जरासं वरतं येऊन टाक बरं. होऊन दे बरं जराशी. नाही रे अजय, हिंडून नाही राहिली मी. किराणा दुकानात बेबीबाईच्या दुकानात गेली होती. रवा मैदा हे सगळं, इलायची हे सगळं आणली मी. आता लाडू बिडू बनवून देतो ना, रव्याचे लाडू. अरे मी म्हटलं नाही ते सगळं राहू दे.
ते काही नको देऊ, फक्त स्वयंपाक कर, जेवण करतो आणि टिफिन बांधून दे फक्त, बस. बाकी ते लाडू चिवडा हे घे, काही नको देऊ ना, खायला तू त्रास करून घेता आई. थांब, मी सगळं करतो, मी सगळं करतो. मी दूरचा प्रवास आहे, लाडू चिवडा पाहिजे, लाडू चिवडा पाहिजे संग. आणि डब्बा बी देतो आणि स्वयंपाक बी करतो. आता आले मी घरी, आता सगळं करतो मी पटापट. कुठे डोली, कुठे ते काय करून राहिली? स्वयंपाक घरातच आहे ते, आंघोळ केलं आणि तवाची स्वयंपाक घरात गेली तर अजून नाही निघली, काय करते काय माहित. बरं, मी करू लागतो पटापट, करतो मी पटापट. तुम्ही आता तिलाही म्हणतो तुम्ही तुमचं करा, मी स्वयंपाक पाणी सगळं मी पाहतो. आता तिलाही धाडतो इकडे, तिला बी म्हणतो तू पॅकिंग गिकिंग कर सगळं. हे एवढं जॅकेट वरतं नेऊन टाकतं का आई? मी कपडे भरतो तोपर्यंत. आता तेवढं तू नेऊन टाकणं वरतं. आता काल परवा काम नाही सांगितलं, धुवून वाढू टाकून दिलं असतं, धुवून दिलं असतं ऊन दाखवल्यापेक्षा. नाही धुवाने लागत, धुतलंच आहे, फक्त ऊन दाखवा लागते थोडीशी. नेऊन टाक ना मग तू, तुला काय होते नेऊन टाकाले? नेऊन टाक वरतं, जाय सरस आहे आणि सरस टाकून दे दोरीवर, येऊन जाय. मी आता पाहतो ते स्वयंपाक करतो पटापट आणि हे बनवतो मी पटपट. बरं ठीक आहे, जे काही करायचं आहे कर आई, पण 2 वाजता निघतो आम्ही. मग टाइम नाही झाला पाहिजे, मग तिकडे उशीर होईल, मग गाडी चुकल. हो बरोबर होते, तू नको घाई करू. आणि त्या मामाला केला तू फोन, येऊन राहिलो म्हणून सांगितलं? केला फोन, मामाला रातच्यानंच फोन केला. इकडे माझ्या सासूलाही फोन केला, डोलीनंच केला तिच्या आईचे फोन, आणि मी मामालाही फोन केला, सांगून दिलं. काय म्हणे मग मामा? आत्ता येऊन राहिला काय म्हणत असं? नाही काही नाही म्हणे, ये म्हणे. बरं, जाय तू ते वाढू टाकून दे, मला करू दे पटपट स्वयंपाक पाणी, लाडू चिवडा की. मोहन चला तर लवकर निघालं पाहिजे आपण, टाइम लागते मग जावाले. दे आवाज तू आईले आणि चल पटकन. हो बाबा लवकर निघू, मग तिकडे ट्रॅफिक भेटते, ट्रॅफिक टोल नाके, तिथं थांबा लागते 10-10, 15-15 मिनिट, उशीर होते, टाइम लागतेच जावाले. आई चाल ना लवकर, उशीर होऊन राहिला, टाइम लागते मग जावाले पोहोचाले. हो झालं चाल. आता बाई तुम्ही चालले काय? हो जातो ना, मी जातो ना. आता भेटून नाही येऊ का डोलीने? भेटून येतो ना. आता हे दोघं चाललेच, गाडीतच चालले, गाडी खालीच आहे तर मी काऊन नाही जाऊ? मी जातो, भेटून येतो डोलीला. मी येतो मग आता बाई, मी भेटून घेतो मग म्हणत बाईले. मी येतो मग आता बाई, आमचं भेट होऊन जाते. आता गाडीनच चालले तर आम्ही येतो, आमची भेट होऊन जाते ननद बाई सोबत. आता तुम्ही कायले दोघी जणी येता, एवढे जण कायले पाहिजे? मी भेटली म्हणजे सगळेच भेटणं होऊन गेलं म्हणून समजा. मी चालली भेटाले, आणि तुमचे सासरे बस झालं म्हणून आहे, आम्ही भेटून येऊन जातो. तुम्ही राहू द्या, तुम्ही घरीच राहा. अरे कुठं चालले बाबा, दादा कुठं चालले? गाडी गिडी पुसपास केली, काढली बाहेर, कुठं चालले काय? आनंदपूरले चाललो मदन आम्ही, आनंदपूरले चाललो. आनंदपूरले कायच्यासाठी? डोलीची तब्येत ठीक आहे ना? तुला माहितच नाही काय? सांगितलं नाही काही ना? ललितानं सांगितलं नाही का तुला? मदन रातच्यानं सांगितलं नाही ना तुला? नाही आई, मला तर काही नाही सांगितलं बा ललितानं. कायच्यासाठी चालले आनंदपूरला? ते गोष्ट सांगितली होती बा, मामा बनणार आहे ते, पण ते तर नाही आहे ना आता. मग आता कायच्यासाठी चालले आनंदपूरला? दिल्लीला चालले ना दोघे जण, दिल्लीला चालले जवाई आणि डोली. दिल्लीला चालले आज दुपारी 2 वाजता निघणार आहे, म्हणून म्हटलं आता भेटून येतो, भेटायला चाललो आम्ही. काय दिल्लीला चालले? आता तब्येत खराब आहे म्हणते डोलीची, मग आता जातच कसे काय दिल्लीला चालले असे अचानक एकदम आजच्या आजच? जवाईनं काढली म्हणते अर्जंट तिकीट आजचीच, तर चालले बापा ते आजच, तर म्हणून भेटून येतो म्हणतो. हे हिनं मला सांगितलं नाही ललितानं, नाही तर फालतूच्या गोष्टी सांगते मला, कामाच्या गोष्टी नाही सांगत. मला काही माहित नव्हतं दिल्लीला चालले का काय म्हणून. हो सांगितलं नाही तुम्ही आले रात्री? मला वाटलं तुला सांगितलं असं बापा. तू तर हर गोष्टी त्याच्याजवळ जाऊन सांगतो, मग हे गोष्ट नाही सांगितली का डोली जवाई चालले दिल्लीला म्हणून? भूलूनच गेली आता बाई, मी दुकानात गेली, दुकानाहून आली, थकली होती तर भूलूनच गेली, सांगलंच नाही. काही हरकत नाही मदन, नाही सांगितलं तर नाही सांगितलं. आता आई न बाबा मी भेटून येतो डोलीले. मी येतो ना मग दादा, मी भेटून घेईन. काय लय येतो मदन तू? आम्ही जातो तिघे, आम्ही तिघे जातो भेटून येतो. काय लय अजून तू येतो दुकान सोडून? हो मदन राहू दे, तू नको येऊ, आम्ही दोघं माय बाप चाललो ना, बस झालं. तू जेव खाऊन दुकान पाय. बरं ठीक आहे बा, मग जा मग या भेटून. हो चल मग मोहन लवकर काढ गाडी पटकन, मग आपल्याला जायला टाइम लागते. हो चला ना, काढलीच आहे गाडी, चला. चालल्या ननदबाई दिल्लीला एकाएकी. आता लय आठवण येईल ननदबाईची, एकाएकी चालले. भल्ली आठवण येते तुला ननदबाईची? डोली तिथं, तू इथं, इथून तुला आठवण येईल का? नाही, इच्छा इथं होते, आनंदपूरलेच होते. आता असं काही वाटे नाही दूर आहे म्हणून. तिकडे तेवढ्या दूर दिल्लीले असं वाटतं का आता बापा दूर आहे ननदबाई. जावाची इच्छा झाली तर जाऊ नाही शकत आपण, त्याची येवाची इच्छा झाली तर येऊ नाही शकणार आपण. नाही बिंदू ताई, दूर चालले आता ननदबाई पहिलच्या वाणी. हो पण काही हरकत नाही ना, आपण व्हिडिओ कॉल बी करू शकतो.
हो गड्या ते आहे, पण व्हिडिओ कॉल आणि परस्पर भेटणं वेगळंच पडते. समोरासमोर भेटणं आणि व्हिडिओ कॉलनं. आता काय करतं, जाणं तर पडतेच. वाढ बरं ललिता, देवाचं वाढ. जेवतो, जरासा आराम करतो आणि जातो मग दुकानावर. हो या, हात पाय धुवून वाढतो. बापा एवढी तयारी गी करून कुठं चालली बापा अर्जुन? कुठं सांगितलंही नाही मला. तयारी केली, निघाले बी, कुठं चालले रे बापा? अरे अर्जुन. आई काही नाही, आनंदपूरला चाललो, हिच्या घरी, मनीषाच्या घरी. काय गे रे बापा आनंदपूरले? आताच तर आलो ना आपण, सगळेच गेलो होतो ना. आताच तर आलो ना. आता काय अजून आनंदपूरले? आता काय काम पडलं रे बापा आनंदपूरले जावाचं? अर्जुन. आणि मी विचारून राहिली तेव्हा सांगून राहिला. सांगायला खाली नाही आई असं तसं. मनीषा तू सांगायला खाली नाही का आई? मी एवढे जरुरी समजलं नाही का तुम्ही? अरे अर्जुन एवढं समजलं नाही का जरुरी आईले सांगणं का आनंदपूरले जातो मी, सासरवाडीला जातो म्हणून? आता मी काही व्हॅल्यूच नाही राहिली का घरामध्ये? उठले सुटले का चालले? दूर आहे जवळ आहे काय? आई मला पण काल वेळेवरच समजलं आणि मी यांना रात्री म्हटलं की चला म्हणून, आणि यांना पण मी रात्रीच सांगितलं. तर आता तुम्हाला आता जायच्या वेळेस आम्ही सांगणारच होतो. सकाळी उठल्याबरोबर काय सांगायचं म्हटलं, जायच्या वेळेस सांगते. अर्जुन सकाळी सांगून देता मला काही, आज मी ड्युटीवर नाही जात, आज मी आनंदपूरला जातो, हे कारण आहे, असं आहे. काय झालं तिथं आता? कायले आनंदपूरला चालले आता? आई आता उठलो आणि तयारीच केलो. मी कुठं बाहेर आलो? मी डायरेक्ट तयारी करून आंघोळ करूनच बाहेर आलो ना. मग चहा की पेल्यावर मग सांगतोच म्हटलं तुले. आता निघूनच राहिलो, आता सांगतच होतो तुले, तुलाच विचारलं. वा रे वा अर्जुन, बातच रंगात रंगत. हे असं बरोबर नाही ना बा. आपला रंग सोडाव नाही, दुसऱ्याच्या रंगात रंगाव नाही अर्जुन. आई तसं काहीच नाही, मी काय कोणाच्या रंगात नाही रंगात, जे आहे ते आहे. तिथे काम आहे, जातो आणि वापस घेऊन येतो, राहत नाही ते बी. हो आई, म्हणून म्हटलं यांना मी. राहायचं राहिलं असतं तर मी एकटीच गेली असती, मी यांना नाही म्हटलं असतं. आपण जायचं आणि यायचं म्हणून मी यांना म्हटलं की चला ना, जाऊ नाही दोघं जाऊ तर चांगलं वाटेल सर्वांना, म्हणून म्हटलं मी यांना. हो दोघं जाऊ तर चांगलं वाटेल. कायच्यासाठी चालले ते तर सांगा बाबा, काय काम पडलं तर? आई माझा भाऊ दिल्लीला चालला आणि डॉली पण, दोघे जण दिल्लीला चालले, म्हणून मी भेटायला जात आहे त्यांना. दिल्लीला जात आहे, आता कधी येते कधी नाही, म्हणून मी भेटायला जात आहे, भेटून नाही येते. असं काय, दिल्लीला चालले काय आता? बरं ठीक आहे आई, जातो तिकडून मग येवाचे बी आहे, लवकर थंडीचे दिवस आहे आणि त्रिशे संघ आहे, जातो नाही येतो. हो जाय 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 जा नाही या जा. पाय असा आहे मग अर्जुन, तिनं चाल म्हणलं चालला तिच्या मागं तिला घेऊन. जरासा 2 दिवस अकडून नाही राहत, 2 दिवस अजून अकडून राहता जराचे दिवस, तर तिला समजलं असतं. आता काय वाटन दिले का अजून मानवरा माया आहेत ते, अजून तशीच मनमानी करन ते. बातच बायकाच्या रंगात रंगतेत. जराशी गोड गोड बोलली बायको बस झाले बायकोनं जिकडे येसन फिरवली तिकडे फिरतेत. मग आता नाही म्हणता, तू जाय नाही तर काही कर म्हणता. घेऊन जायची काय गरज होती? हॅलो हॅलो आई, काय करून राहिली? काही नाही, उभी आहे अंगणात. काऊन तू काय करून राहिली? मी आता चिंटूला शाळेत सोडून आली, म्हटलं चाल तुला फोन करा. मग दिवसभर कामामध्ये मग चिंटू घरी येते, मग त्याचं घरानं चालत राहते दिवसभर, मग काही नाही भेटत, म्हणून बोलून घेतो म्हटलं आता. हो बोल ना तर, बोल. काय आता कशी राहते आता वहिनी? आणि अर्जुन बोलते वहिनी संग, आणि तू घे, आणि वहिनी बोलते तुझ्या संग, अर्जुन संग, सगळे संग. कशी राहते? कशी राहीन ते, राहते जशी राहते तशी. पण मी नाही बोलत, मी अजून अकडूनच आहो. मी माय काम करून घेतो, जे मला सापडलं ते तिला काम नाही सांगत. आणि अर्जुन रंगला तिच्या रंगात, झाला तिचाच. 2 दिवस अकडून राहिला, 2 दिवस उलटा सीधा बोलला, झाला आता तिचंच ऐकायला लागला. आता जशी ते म्हणते तसंच करते आता. अमाय हो काय, अर्जुन अजून थोडेसे दिवस अकडून राहता तर समजलं तरी असतं तिले आपण मोठी चूक केली म्हणून. काय म्हणे आता अर्जुन? काय केलं अर्जुन? तर मग गेला आनंदपूरले तिच्या मायच्या घरी. आता तिनं म्हणलं चला, एका शब्द चालला घेऊन तिले गेला, आताच घेऊन गेले 3 जण. बापा आई, आताच तर वहिनी एवढे दिवस राहून आली ना, आता अजून आनंदपूरले कायले गेले? अजून आईच्या घरी कायले गेली असून वहिनी अजून? मी तरी 4-4, 6-6 महिने येत नाही, पण हे वहिनीचं तर जास्तच आहे. मग हे आताच 10-15 दिवस राहिले असं ना, आणि आता अजून गेले काय? बापा लय लाड आहे. मग अर्जुन नाही म्हणाले पाहिजे होतं, आताच तर आलो, कायले आता चालतं. तो गेला का घेऊन तिले? हो गेला घेऊन, आणि जावाच्या वेळेस सांगते मला चाललो आनंदपूरले म्हणून. असं काय? म्हणजे आता ते धीरे अर्जुनले आपल्या याच्यात करायला पाहिजे. पण कायच्यासाठी आई? कायच्यासाठी गेले आनंदपूरला? कायच्यासाठी गेले
तिचा भाऊ चालला दिल्लीले भेटायला गेली. जसं आता दिल्लीहून वापस येईनच नाही तशावानी भेटायला गेली. आणि आपला गोलूही तसाच आहे. याने नाही समजलं भेटायला काय लिहायचं तर व्हिडिओ कॉल करून घ्यायचं तसं बोलायला पाहिजे तर काही गेला घेऊन. जाऊ दे आई राहू दे. तू नको बोलू. तू बोलशील ना तर तू वाईट होशील. आता पाय तू फक्त डोळ्यानं बोल नको काही. जाऊ दे जाते तर. मी नाही बोलत बाबा. मी पाहतो डोळ्यानं. मी नाही बोलत. आजच जातो ना आजच येतो म्हणे भेटून म्हणे. म्हणून चाललो म्हणे आई म्हणे. नाही तर नाही गेलो असतो म्हणे. तेही म्हणे तशीच. आजच जातो ना आजच येतो म्हणून येईल नेतो म्हणे. नाही तर मी एकटीच गेली असती म्हणे अशी म्हणे. हो काय राहिले गेली असती ती एकटीच गेली असती नाही. बरी आहे वहिनी लयच बदलली पण आता आई. पहिले तरी लय चांगली होती अलगच होती आता अलगच दिसते. हो काही दिवसांना रंग बदलते बाई. तसाच रंग थोडी राहते. हा जवानाचं म्हातार होतेच तसं. राहू दे आई टेन्शन नको घेऊ. पाय तो राह जसं आहे तसं पा. जास्त डोक्याच्या वर पाणी गेलं का मग विचार करा. तेव्हापर्यंत विचार नाही करा. हो मी नाही विचार करत हो बाई उषा. मी नाही विचार करत. बरं आहे ठीक आहे. हो ठीक आहे.